रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा उत्सव। बहिणींनो, भावाच्या हातावरती राख्या बांधताय, सावधान, ह्यावेळेस सणावरती आहे काळ्या भद्राची छाया। भद्रकाळच्या छायेत राखी बांधणं अशुभ मानलं जातं। चला तर मग पाहूया राखी बांधण्याची खरी वेळ आणि तारीख। बहीण भावाच्या हातावरती राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची तसेच तो प्रत्येक कामामध्ये यशस्वी हो अशी प्रार्थना देवाकडे करते। रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेमध्ये असतोय, पण यावेळेसची पौर्णिमा ही 2 दिवस आहे, त्यामुळे सगळेजण संभ्रमात आहेत की कोणत्या दिवशी भावाला राखी बांधायची। रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा अतूट धागा, त्या धाग्यात गुंतलेली अतूट माया, प्रेम, विश्वास, परंपरा, आशीर्वाद आणि आपुलकी। रक्षाबंधन म्हणजे सण नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण सुद्धा आहे। बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतोय। ह्या वेळेस रक्षाबंधन या सणावरती भद्रा काळाची छाया असल्यामुळे या काळात राखी बांधणं टाळावे, कारण या काळात केलेलं शुभ कार्य हे अशुभ ठरतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे। या सर्व गोष्टींना खरं ठरवणारी एक पौराणिक कथा सुद्धा आहे। असं सांगितलं जातं की लंकापती रावणाने भद्रकाळामध्ये त्याच्या बहिणीकडून राखी बांधून घेतली होती आणि त्यानंतर 1 वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला आणि लंका ही संपुष्टात आली। याशिवाय भद्रा ही शनिदेवाची बहीण असून तिला ब्रह्मदेवाने श्राप दिला आहे, जो कोणी भद्राच्या काळामध्ये शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचं कार्य हे अशुभ ठरलं जाईल, त्याचा परिणाम नेहमी वाईटच ठरतील। या वेळेसची पौर्णिमेची सुरुवात 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 चालू होईल आणि 9 ऑगस्ट दुपारी 1:24 समाप्त होईल। त्यामुळे सगळेजण संभ्रमात आहेत की रक्षाबंधनचा सण 8 ऑगस्टला करावा की 9 ऑगस्टला। पण काळजी करायची काहीही गरज नाही, कारण भद्रेचा काळ हा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून चालू होईल आणि 9 ऑगस्टला पहाटे 2 वाजता समाप्त होईल। त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी पहाटेच्या 2 वाजल्यापासून दुपारच्या 1:24 पर्यंत हा काळ शुभ मानला गेलेला आहे आणि असं शास्त्रातही सांगितलं गेलं आहे। त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट रोजी पहाटेच्या 2 वाजल्यापासून ते दुपारच्या 1:24 पर्यंत शुभ वेळ राखी बांधण्याची आहे।